मोठ्या जल्लोषात हा वर्धापन दिन साजरा केला जातो, पण यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली दुर्दैवी निधन झाले, त्यामुळे हा कार्यक्रम होणार का नाही? नाही बघा कसं आहे की वर्धापन दिन अतिशय महत्वाचा दिन असते। त्या दिवशी आम्ही एवढे निर्धार घेणार आहोत, एक साधा मीटिंग घेऊन की आम्हाला शहरात चांगलं काम करायचं आहे। अजित पवार साहेबांचं निधन झाल्यामुळे महापालिका प्रशासन किंवा एक अधिकारी सुद्धा फार म्हणजे अस्वस्थ झालेले आहेत आणि पूर्ण शहरात एक फार मोठा जे असतं ना की दुःखचा पहाड। तर आता मला वाटतं की वर्धापनच्या दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं कोण सांगितलं आपल्याला? पत्र काढलेलं आहे नाही बघा कसं मी तुम्हाला सांगतो, आपल्याला एक गोष्टी विचार करायला पाहिजे। नाही आपण एक ऐकून घ्या प्लीज। माझं काय म्हणणं आहे की आपल्या इथे महापालिकेमध्ये 25,000 कर्मचारी अधिकारी आहेत। प्रत्येकांच्या बाबतीत कसं आहे ना की प्रत्येकांच्या प्रत्येक गोष्टीचे भान नसते। हा निर्णय महापालिका प्रशासनचा आयुक्त म्हणून मी घेऊ शकतो ना की करायचं की नाही, माझा निर्णय आहे करायचंच नाही, पण आमच्या कोणी स्टाफने काही, कारण तो कसं आहे की नेहमीप्रमाणे त्यांनी परिपत्रक काढला असेल त्याचं काही महत्व नाही। या वर्षी कुठलाही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करायचे प्रश्नच येत नाही, कारण आमच्यासाठी फार दुःखी क्षण आहे। पण वर्धापन दिवसाने एक साधा असं म्हणजे मीटिंग घेऊन चांगले काम करण्याचा संकल्प घ्यायचा आहे, कुठलाही कार्यक्रम घेतला जाणार नाही। प्रश्न आहे पीएमपीएल मध्ये ना, तुम्हाला न विचारता हे पत्र काढलेलं आहे, तर नितीन केंद्रे यांच्यावर काय कारवाई करणार आहे का? नाही कसं आहे की आपण थोडासा प्रत्येक गोष्टीवर असं सकारात्मक विचार केला पाहिजे। कोणाच्या मनात काही चुकीच्या जर भावना असेल तर नक्कीच कारवाई करू, पण एक अनावधानाने काही नोटीस आला असेल तर त्याच्यावर जास्त आपल्याला विचार करता येते मला असं वाटतं। पण तरी मी भरती घोटाळ्याचा एक विषय आहे, तुम्ही कारवाई देखील केल्याचं कळतंय की काही कचरा वेचणारे पुरुष होते पीएमपीएल मध्ये किंवा असे होते, त्यांना डायरेक्टली थेट मोठ्या पदावरती दिले। हा सगळा भरती घोटाळा झाल्याचं उघड झाल्यावर तुम्ही कारवाई केली आहे का? कसं आहे, पीएमपीएल एक स्वतंत्र ऑफिस आहे, महापालिका त्यांना अनुदान देत असतात सगळे काम करायला, पण माझ्याकडे पण खूप तक्रारी आल्या आहे। तक्रारी म्हणजे क्लर्क वगैरे किंवा काही असा पोस्टच्या भरतीच्या बाबतीत, तसेच काही मीटिंग्स मध्ये काही असा निर्णय, हे सगळे जे आहे मी शासनाकडे मी नक्कीच माझ्या पद्धतीने मी लिहून देणार आहे आणि शासन याच्यावर योग्य ती कारवाई करेल। पण हा नक्कीच आहे की तक्रारी खूप आलेल्या आहेत। त्यांच्या काळात जे प्रमोशन झाले त्याच्यामध्ये अनेक आरोप झाले की काही अर्थपूर्ण व्यवहार झाले त्यात, आणि मग त्यांची क्षमता नाही, ते पद नसताना डायरेक्ट वरचं पद दिलं गेलं, एकदम दुप्पट तिप्पट त्यांचा बेसिक वाढवला गेला, याची स्थगिती होणार काय सगळ्या प्रमोशन? नाही, महापालिकातर्फे मी आयुक्त बनवून आता जो काही प्रशासक आहे पीएमपीएलचे त्यांना मी नोटीस दिलेला आहे की तुम्ही चौकशी करून आम्हाला अहवाल द्या। तसेच मी शासनाकडे पण पत्र देणार आहोत की याच्यावर योग्य दखल घेण्यात पैसे घेतल्याचा आरोप झाला। कसं आहे की आरोप प्रत्यारोप होत असतात, काही खरे पण असतात, काही खोटे पण असतात, पण ज्याप्रमाणे तक्रारी आले त्याच्यावर दुर्लक्ष करता येणार नाही, म्हणून मी शासनाकडे नक्कीच एक रिपोर्ट असा देणार आहोत। सक्तीच्या रजेवर गेले की त्यांना सुट्टीवर पाठवले, नेमकी कारवाई काय? तुम्हाला माहिती नाही, शक्यतो ट्रेनिंगवर गेले असतील, तुम्हाला असं काही माहिती नाही।